हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमे कविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम, द्वितीयो भीम एव च, पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती, देवो नारायणश्रीशः देवी मंगलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ गुरुभ्यो नमो नमः। आम्ही महालक्ष्मीला एक परमात्माला म्हणके ती बाई नित्य, ती बाई सत्य परमात्माला म्हणकेची ती काही सर्वोत्तमत्वस झलरती परमात्माक अधीन जाऊनस ब्रह्म रुद्रादिपशी महालक्ष्मी श्रेष्ठ ब्रह्म रुद्रादी क्षरपुरुषांतताची महालक्ष्मी अक्षरपुरुष जलरीती परमात्माक अधीन या पुरई आम्ही पळईतरसची महालक्ष्मीला एक श्रेष्ठता श्री स्तोत्र म्हणून घेता। द्वादश स्तोत्रांतो तंतु देवता तारतम्य विषयू सांगताना मध्वाचार्य महालक्ष्मीले श्रेष्ठता सांगताची विश्वस्थिती प्रलय सर्ग महाविभूती वृत्ती प्रकाश नियमावृत्ती बंध मोक्षाः हे अष्ट कार्य परमात्माले तशें ताका अष्ट कर्त्र म्हणटाची एक विश्वाची स्थिती म्हळ्यार विश्वाची सृष्टी स्थिती सर्ग म्हळ्यार सृष्टी स्थिती प्रलय असले मागीर ज्ञान अज्ञान बंध मोक्ष नियमन हे पुरय तागेले अष्टकर्त्र म्हणटाची अष्टकर्म म्हणटाची ते पुरय यस्याः म्हळ्यार लक्ष्मी देवीले अपांगलव मात्रतः अपांगलव मात्रतः म्हळ्यार कटाक्ष लेश कटाक्ष एक कडेगण्णू नोट म्हणटाची म्हळ्यार तिगेले केवल एक दोळ्याचे कडे दृष्टीनची ती करता म्हणून तशी ती सा ऊर्जिता म्हळ्यार ब्रह्म रुद्रादी देवालपशी श्रेष्ठ जावन आशिल्ले श्री सा ऊर्जिता सा श्री ही यत कटाक्ष बलवती तिका इतली पुराई कोणे एक तिका श्रेष्ठता दिल्ली जो इतले अष्टकर्म करचे एक शक्ती तिका कोण प्रदान केल्ली म्हळ्यार यत कोणाले कटाक्ष यत म्हळ्यार कोण तो परमात्मो अजितम म्हणलें अजितम कोणाकय कोणाच्यानय जय पावच्याक जायना तिलो जगज्जननी जावन आशिल्ली महालक्ष्मीक शक्ती दितलो बलवती शक्ती दितलो तसले अचितम नमामी तसले परमात्माक नमस्कार करता म्हूण सांगून म्हळ्यार श्रेष्ठ तसले कोण म्हणजे महाविष्णू अजित नामक म्हूण येता ताका नाना नाम आसा श्रेष्ठ महाविष्णू नंतर महालक्ष्मी ती सकडी सृष्टी स्थिती प्रलय या पुरे करयसिता तिका ते शक्ती दितलो महाविष्णू म्हूण कळ्ळें तशीची
मागिरी ब्रह्मांग रुद्रांगेल विषयी सांगतानाही मध्वाचार्य सांगताची ब्रह्मेश ब्रह्म ईश शक्र म्हळ्यार इंद्रो ब्रह्मो रुद्रो इंद्रो रवी म्हळ्यार सूर्यो धर्म म्हळ्यार यमधर्मो शशांक म्हळ्यार चंद्रो पूर्व गीर्वाण संतती इयम पूर्व गीर्वाण संतती म्हळ्यार हें देवता समूह यदपांगलेशम आश्रित्य यत अपांगलेशम आश्रित्य त्यांनी लक्ष्मी देवीले कृपा कटाक्ष आश्रित्य अवलंबसून कै विश्व विजयम विसृजत्य अचिंत्या श्रीयत कटाक्ष बलवत यजितम नमामि. विश्व विजयम त्यांनी कसं करताची अवलंबन करताची लक्ष्मी देवीले अनुग्रहारी त्यांनी प्रपंचाचे सर्व कार्य अभ्युदय जावचित असले देश कालानुसार सर्व कोरकाजलले वृद्धी कार्य ते विसृजती करताच काही त्यांनी तसले ब्रह्मरुद्रादींकೈ शक्ती दितल तसली महालक्ष्मी वपास यत्कटाक्ष बलवती कोणाले कृपा कटाक्षांतिकिया बल इले म्हळ्यार चिंत्य महिमा जाल्ली किती तसल महालक्ष्मीक बल दितलो अजितम नमामि अजित नामक परमात्माक नमस्कार करता म्हळ्यार ब्रह्मरुद्रादी देवते महालक्ष्मी अनुग्रहानं त्यांनी प्रपंचाचे सर्व कार्य करताची. महाविष्णू कृपा कटाक्षानं महालक्ष्मीक ती शक्ती येयली तसल महालक्ष्मीक अवलंबित जावन इतर देवतेची तसल्यारी इतर देवतेंक कार्य करू प्रेरण दितल तसल महालक्ष्मीक निग्रह करतल तसलो अजित परमात्माक नमस्कार करता म्हूण सांगून तशी धर्मार्थ काम सुमती प्रचयाद्य शेष सन्मंगलम विदधते. तशी आता ब्रह्मरुद्रादी देवतेल नंतर खंयची देवते सची हे पुरे मागिरी हे श्री स्तोत्रांतू मध्वाचार्य सांगताची. तशी हांत भितर आमकां कळटा कसले म्हळ्यार देवता तारतम्या विशयी ह्या स्तोत्रांतू लायक असते स्तोत्र ताजे विशयी एक पंत आमी म्हूण एक 12 स्तोत्राचे विशयी एक चिंतन कोरया एक पंता. तशी हांगा हरिकृतामृत सारांतूय जगन्नाथदास तेंची सांगताची ಪರಮಪುರುಷನ ರೂಪಗುಣವನು ಅನುಸರಿಸಿ ಕಾಂಬಳು ಪ್ರವಹದಂದದಿ ನಿರುಪಮಳು ನಿರ್ದುಷ್ಟ ಸುಖ ಸಂಪೂರ್ಣಳೆನಿಸುವಳು ಹರಿಗೆ ಧಾಮತ್ರಯಮಿನಿಸಿ ಆಭರಣ ವಸನ ಆಯುಧಗಳಾಗಿದ್ದು ಅರಿಗಳನ್ನು ಸಂಹರಿಸುವಳು ಅಕ್ಷರಳೆನಿಸಿಕೊಂಡು ಮಳರಿ ಪರಮಪುರುಷನ ರೂಪಗುಣವನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಕಾಂಬಳು ಪ್ರವಹದಂದದಿ परमात्माकची अनुसरसीत कैती तागेल रूप गुण पुरे ती परमात्माल म्हणकेची पुरे तागेल गुणांनी अनुसरसून कांबळू प्रवाहदंददी म्हळ्यार ती परमात्माल सेवा करतर आसता म्हूण सांगून कांबळू ताका पळोवन घेता म्हळ्यार ताका पळोवन घेवचें म्हळ्यार ताका पळोवन घेवचें तसल शक्ती तिका ना. कांबळू म्हळ्यार प्रवाहदंददी म्हळ्यार तागेल सेवा ती करता म्हूण. तशी निरुपमळू तिका समान अनुपम निरुपम न उपम तशी तिका समान जावन आसूचें उपम म्हळ्यार तिगेल तुलन करची तसल कोणेय नाची मात्र न्ही निर्दुष्ट सुख संपूर्णळेनिसवळ गुणपूर्ण ती निर्दोष ती तसल रमादेवी वैकुंठ हरिगे धामत्रयवेनिसी तागेल धामय तिची जावन आस अनंतासन वैकुंठ श्वेतद्वीप ह्या धामय तिची. तशी तागेल ಅರಮನೆ ತೀಚಿ ಮಾತ್ರನೇ ಆಭರಣ ವಸನ ಆಯುಧಗಳಾಗಿದ್ದು ಅರಿಗಳನ್ನು ಸಂಹರಿಸುವಳು ಅಕ್ಷರಳೆನಿಸಿಕೊಂಡು ती विष्णुले धामय तीची तागेल मंचोय तीची तागेल शयनय तीची तागेल वसन तागेल आभरण तागेल अलंकारो तागेल आयुध सकल वस्तून तू तीची आसून तागेल सेव करता ताचे खातीर पुरंदरदासान बरयल्लें कोटी कोटी भृत्यरिरलो
हाट कांबरन सेवे थई तक छत्र चामर जावन वायुदेवस तै गरुड देवस तशी शेषस तागेला अंतोळ जावन जाल्यार तांगेले प्रती एकला अंतर्यामी जावन तीच रब्बून घेवन तांगेल रूपार ती आसून परमात्माल सेवा तीच करतकय हाटकांबरन सेवे कोटी कोटी भृत्यरिरल ताका कितले सेवक आसोचे जाल्यार त्या परमात्माल सेवा ಸಾಟಿ ಇಲ್ಲದೆ ಮಾಡಿ ಪೂರ್ಣ ನೋಟದಿಂದ ಸುಖಿಸುವಳು ಕೊಣಕೈ ती सोणानशी सर्वै सेवा तीच कोरनु सा ती आनंदारस्तकैती तै कोटी कोटी भृत्य ब्रह्मादी भृत्य तगल सेवे खातीर राखून राबताची जाल्यार परमात्माल सेवेचे सकल साधन तीच जतकय आनी सकल कर्मय तीच जत्ता तशी ती तागेल सेवा ती समर्पण करता म्हणून ताचे खातीर पुरंदरदासान सांगिल्लें सर्वत्र दी व्याप्तनाद सर्वत्र दी व्याप्तनाद म्हळ्यार परमात्माल सर्वव्याप्तत्व ते सर्वत्र दी व्याप्तनाद सर्व कडेन आशिल्ले परमात्माक सर्व दोशरहितनाद निर्दोश जावन आशिल्ले परमात्माक ती सोणां नशी तागेल ओटूची आसून ती वय सर्वत्र व्याप्त जावन आसकय तशी मागीर म्हणटा ಛತ್ರ ಚಾಮರ ವ್ಯಜನ ಪರ್ಯಂಕ ಪಾತ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಂತು ವಿಚಿತ್ರ ಚರಿತನಾದ ಹರಿಯ ನಿತ್ಯ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತಿಹಳು ತಾಗೆಲೆ ಛತ್ರ ಇತೀಚಿ ಜತ್ತ ಚಾಮರ ಇತೀಚಿ ಜತ್ತ ವ್ಯಜನ ಇತೀಚಿ ಜತ್ತ ಹಂತುಳ ಇತೀಚಿ ಜತ್ತ ಪರ್ಯಂಕ ಸಕಡಿ ಪಾತ್ರ ರೂಪಾರಿ ತೀಚಿ ರಬ್ಬುನು ವಿಚಿತ್ರ ಚರಿತ ಅತ್ಯದ್ಭುತ ಅಚಿಂತ್ಯ चरितशील तसल परमात्माले नित्यची सेवा तीच करतकय कोणाकय कोरू सोणानशी कशी कोर्नु सुखीसुवळू पूर्ण नोटದಿಂದ सुखीसुवळू म्हळ्यार परमात्माल सर्व सेवा कोर्नु ती आनंद पावता म्हूण सांगून तशी लक्ष्मी देवी केदनाय परमात्माक अनुसरसून वचता तागेले अनंतानंत रूप अनुसरसून घेवन तागेले अनंत रूप सकड घेवन येवन ताणें हांगा करचे समस्त कर्म ती परमात्माल ओटू रबून ताका अनुसरसून ती वय अवतार घेवन येवन हांगा सर्व कर्मांतू ती परमात्माक सहकार्य जावन राबता आनी सर्व कर्मे तागेले पुजाच म्हूण लेखून सर्वय परमात्मा समर्पण करची तितली महामहिमा ती मात्र न्ही अजरामरण म्हणटाची तशी अजरामरण म्हळ्यार ती वय तशीची परमात्माल म्हणके नित्य ती काय जरामरण कसले ना जाल्यार परमात्मा म्हळ्यार तिका मम स्वामी मिगेल स्वामी तो तशी मम गुरू म्हाका गुरू तो म्हूण उपासन करतकी ती परमात्माले तशी आतां लक्ष्मीक ज्ञान आमी लक्ष्मी लागीं ज्ञान निमगिताची हांतो लक्ष्मीनारायण हृदयांतूय महालक्ष्मी आमकां ज्ञान दितली म्हूण सांगून तशी आमी तिगेले ज्ञान निमगिताची इते खातीर परमात्माल नंतर सर्वज्ञ म्हणची तिकाची तिगेले तिकाय अपार ज्ञान आस तेवय परमात्माल ज्ञान कशी पळय अनादि नित्य तशीच परमात्माल म्हणके तिगेले ज्ञान अनादि नित्यची जाल्यार परमात्माल म्हणके पूर्ती ज्ञान म्हूण न्ही तिका परमात्मान अनुग्रह करून दिल्लेले ज्ञान तिका तशी ज्ञान तिगेले ज्ञानय परमात्माला अधीन जावन आस तागेले अनुग्रहा निमती जावन मात्र जगत्यांत आशिल्ले सकल वस्तू ताजे भूत भविष्य वर्तमान हे पुरे त्रिकाल ज्ञान म्हणटाची तिका स्पश्ट जावन आसता तशी तिका जगत विशय पुराय परमात्माल अनुग्रहान तिकाय स्पश्ट जावन आसता तशी ती कसले गोतना म्हणना तशी जाल्यार परमात्माले ज्ञाना येद्राक तिगेले ज्ञान भारी उणी म्हूण शिवाय जाल्यार वर्लेले ब्रह्मरुद्रादिंगेले ज्ञान आस पळय तिगेले ज्ञाना येद्राक एक बिंदूशी दिसता म्हूण सांगून एक बिंदू इतले ज्ञान म्हूण दिसता म्हूण सांगून तशी तिगेले अपार ज्ञानाचे अनंत अंशांतले एक अंश सकड विश्वाचे सकल चेतन वस्तूंक तिका सर्व त्रिकाल ताजी त्रिकाल विशय म्हळ्यार भूत भविष्य वर्तमान तिनी तिका कळटा तशी परमात्माल विशयांतूय सांगचे जाल्यार परमात्माक पुराय जनाकय
समस्त जावनो अर्थ करू जायना जाल्यार लक्ष्मी कही तशीची पुराय अर्थ करू जायना नतलं रे तिका परमात्माला विशयी कितलं गोत आसा तितलं ब्रह्मरुद्रादी देवतेंकय गोतना मात्र न्ही ब्रह्मरुद्र इत्यादी देवतेंगेले परमात्माला विशय ज्ञान कसं असतं ते पुराय ಒಟ್ಟು केल्यार लक्ष्मीक परमात्माला विशय असोचे ज्ञानांतू एक बिंदू इतले म्हणून येतं परिपूर्ण जावन कोणाकय अर्थ करू घेवचा जायना जाल्यार त्या लक्ष्मी देवीले न्यूनत्वे म्हूण सांगून लेखचे न्ही जेवो परमात्माले अपार महिमा तितले उत्कर्ष महिम असतं न्हय परमात्माक तशी परमात्माले वरलेले सर्व महिमेचे प्रतिक्षण तागेले नित्य नूतन जावन आशिल्ले महिमेचे गुणाचे ज्ञान लक्ष्मी आसता जाल्यार तिका परमात्माला ಒಟ್ಟು वचून तागेले नवो नवो विशय तिका क्षण क्षणाक कळतरस्त जाल्यार ती मात्र कसं सांगता म्हळ्यार परमात्माले गुणा सागरांतुले एक बिंदू इतली गुणे म्हाका गोतना म्हणून सांगता खंय ती पळया तशी आमी पळय आमकां परमात्मा पुरे गोतस म्हूण म्हणटाची येदेच कसं की आमी वाजिल्या पुरो येदे कसं की शिकल्या पुरो ओ म्हाका गोत आशिल्लें तितलें कोणाकय गोतना जाल्यार तागेले विशय कितले शिकून काडोस आमी आमकां यो जन्म न्ही 100 जन्म घेवन आयल्यार परमात्माला विशय परिपूर्ण जावन अर्थ करून घेवचें आमच्यान साध्य ना इतल्या म्हळ्यार आमी केवल सामान्य एक ज्ञान असूचें तसले महाज्ञानी परमात्माला अनुग्रहान सर्व ज्ञान आशिल्ले महालक्ष्मी समीत तागेले गुण नवे नवेची अचिंत्य जावन आसता एक क्षण म्हण की एक क्षण आसना तशी तागेले 9 गुण ते गुण महात्मे ते बदलाई सतर आसता पळय एकक गुण मोठो जतर आसता पळय एकक गुण परमात्माला गुणसागरांत सेरपड जतर आसता पळय ते हांव थोडे थोडे जावन तागेले अनुग्रहान अर्थ करून घेता म्हणटा शिवाय परमात्माला सागरा इतले आसूचे गुणांतू हांव एक बिंदू तितले शिकून काणी म्हणटा ती आमकां ते परे म्हणून येवचें ना तशें आमी अशी अहम आनी ममकार आशिल्ले जन म्हणून म्हणटाची तशी महालक्ष्मीची देशकालाचे अभिमानी आनी नियामक देवते म्हूण म्हणटाचे तशी जाल्यार परमात्माला म्हणके ती देशकालांत व्याप्त जावन आसल्यार व्याप्तत्वांतू देशकाल मिकूनय ती राबता तशी निजावन परमात्माला ಒಟ್ಟು सर्वत्र दी व्याप्तनाद परमात्माला ಒಟ್ಟು तीवय सर्वत्र दी व्याप्तळूची जाल्यार ती परमात्माला म्हणकेची ते देशकालादी व्याप्तत्व तीवय मिकून आस तशी सगळे विश्वय ती मिकून व्याप्त ती म्हळ्यार परमात्माला म्हणकेची ब्रह्मांडा भितरी कशी परमात्मा व्याप्त जावन आसा परमात्माला ಒಟ್ಟು ती आशिल्ली देखून ब्रह्मांडा भायरी व्याप्त जावन आशिल्ली परमात्माला ಒಟ್ಟು ती आसा तशें जावन परमात्मा कशी अणूंत अणू महत्तांत महत्त जावन व्याप्त जावन आसता तशी तीवय आसता अणू महत् गुरु लघु दूरत्व सामिप्यत्व या पुरे विरुद्ध धर्म एककालांत परमात्माला वरी तिकाय आसा तशी तिकाय अद्भुत अचिंत्य अद्भुत महिमेची म्हणटाची श्रीरपी अखिल शब्दोक्ता उपास्यतां श्रियम अव्यक्त संज्ञा भक्त्यामर्त्युमुच्यते सर्वबंधैः म्हूण म्हळ्यार विष्णू प्रतिपादन करचे सर्व गुण पळय परमात्माला नंतर महालक्ष्मीक प्रतिपादन करता कशी विष्णू सर्व शब्द वाच्य म्हणटा पळय तशी महालक्ष्मी सर्व शब्द वाच्यची त्या म्हळ्यार ती परमात्माला ಒಟ್ಟು वसूची ती परमात्मालीची परमात्मा तिका तागेले वक्षस्थळांतू स्थळ दिला म्हणटना ती परमात्माला ಒಟ್ಟು आसतना परमात्मान करची सर्व क्रिये तागेले ಒಟ್ಟು आशिल्ली देखून ती वय करता तागेले ಒಟ್ಟುची सर्व वेदांतू सर्व शब्दांतू ती वय वाच्य जाता तशी मात्र न्ही तशें जावन श्री सूक्त इत्यादी पळय परमात्माकय लक्ष्मीकय ಒಟ್ಟು सांगताची म्हळ्यार भागवत तात्पर्यांतूय मध्वाचार्यान सांगलां कसलें अत्यंत गम्यत तस्मात् न हरेः प्रतगीरिता तत्र सन्निहिता श्रीश्च यत्र सन्निहितो हरिः खंय परमात्मा आसकी थंय
महालक्ष्मी असता म्हणून. तशी द्वावेव नित्यमुक्तौ नित्याच सर्वगतौ ज्ञात्वा विमुच्यते म्हळ्यार परमात्माली वक्षांतूची ती आशिल देखून परमात्माले अंतरंगांतू ती आशिल देखून परमात्मा विंगडू लक्ष्मी विंगडी म्हणून भिन्न जावन लेखल्यार दोश जाता. सदा परमात्माला ओटू वसूची महालक्ष्मी म्हणून तिगेले उपासन करका. लक्ष्मी आणि परमात्मा मात्र नित्य मुक्त तन्नीची सर्वत्र व्याप्त खई परमात्मा असता थई महालक्ष्मी असता. तशी लक्ष्मी आणि परमात्मांक एक अविनाभाव संबंध. लक्ष्मी परमात्माला बोटू अवियोगिनी केदनाय तागेल बोटू ती असता म्हण. तशी मागीर मात्र न्ही अव्यक्त म्हण परमात्मा म्हणटना अव्यक्त म्हण लक्ष्मी खंय म्हण ती त्या म्हळ्यार तिवय आमकां इंद्रिय गोचर न्ही. ती परमात्माला ओटूची ती व्यक्त जावची. तशीची महामहिम जावन आशिल्ली देखून तिका अचिंत्य म्हण म्हणटाची. परमात्मा म्हणल्या म्हणके महालक्ष्मीकी अचिंत्य म्हणटाची. सज्जनांक गेले उद्धाराक उपासनीक परमात्माला अनुग्रहान स्वयोग्यत अनुसार प्रति एकले ती काही अर्थ करून घेवे. तांगेल योग्यतेनुसार तांकां लक्ष्मीले ज्ञान मिळता. जाल्यार केदनाय लक्ष्मीनारायण तांणी एकलेसून राबनाची तांणी दोग जनी अवियोगी म्हूण लेखून उपासन केल्यार मात्र आमकां मुक्ती मेळटा म्हूण सांगून गीता तात्पर्यांत मध्वाचार्य सांगताची. श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्नौ अहोरात्रि पार्श्वे उपासिता मुक्तिदा सदैव सर्वस्येषा ना जगतो विष्णुपत्नी म्हळ्यार परमात्मू आणि महालक्ष्मी केदनाय अवियोग आशिल्ले. वियोग ना तांकां अवियोग तांणी तशें तांकां दोग जनी एकच म्हूण लेखून कोण उपासन करता जाल्यार कशी एकच वय परमात्मनी महालक्ष्मी ओटू आराधन करता जाल्यार महालक्ष्मी सर्व विशयांत परमात्माल पशी ती न्यूनच शिवाय ती पुरायंत वरलेल देवाल पशी श्रेष्ठ जाल्यार परमात्माल पशी ती न्यूनची परमात्माल अधीन जावन ती असता या मात्र लेखूका. तशी केदनाय म्हळ्यार परमात्मा केदनतय आस तशीच महालक्ष्मी केदनतय आस म्हळ्यार परमात्मा शाश्वत म्हळ्यार महालक्ष्मी शाश्वत. परमात्मा नित्य म्हळ्यार महालक्ष्मी नित्य. ती परमात्माला भारी प्रितीची. तशी परमात्माक महालक्ष्मी पशी अधिक प्रीती सगळे जगत्यांत त्या मुक्त जन जावं अमुक्त जन जावं कोणाले वैर ना. तशें माया देवी म्हळ्यार महालक्ष्मील वैरी परमात्माल एक प्रीती कितली म्हणून दास सांगताची. ಎಡಕ್ಕೆ ಭೂಮಿ ಬಲಕ್ಕೆ ಶ್ರೀಯು ಎದುರಲಿ ದುರ್ಗಾದೇವಿ ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಲಕ್ಷ್ಮಿಯಾಗಿ ಬಿಡದೆ ಮುದ್ದಾಡಿಸುವಂತೆ म्हणून श्रीदेवी दावे दिकडके भूदेवी श्रीदेवी उजवे दिकडके भूदेवी दावे दिकडे दुर्गादेवी आम्ही मागशी म्हणटाची ಎದುರಲಿ ದುರ್ಗಾದೇವಿ म्हणला ಹಂಗ. ತಶಿ ಮರಳು ಮಾಡಿಕೊಂಡೆ ಎಲ್ಲೆ ಮಾಯಾದೇವಿಯೇ ಇರುಳು ಹಗಲು ಏಕವಾಗಿ ಹರಿಯು ನಿನ್ನ ಬಿಡದಂತೆ ಮರಳು ಮಾಡಿಕೊಂಡೆ ಎಲ್ಲೆ ಮಾಯಾದೇವಿಯೇ म्हणून. हे महालक्ष्मी तू अनादि नित्य जावन सकाळ रात्री नित्य अवियोगिनी जावन परमात्माला हृदय निवासिनी जावन आस. तशी तू परमात्मा कशी मरळू ಮಾಡಿಕೊಂಡೆ म्हळ्यार कशी तू ताका ओलसान घेतले तस तो स्वरत पूर्ण तृप्त म्हणटाच ताका कोणाले अगत्य ना. तशें आसल्यार महालक्ष्मी तू तागेल ओटू अशी तसल भाग्य कशी पावन घेतले म्हणून म्हणटाची दासवरण्य. तसल महालक्ष्मी केदनाय परमात्माला ओटू वसू तसल महालक्ष्मी तू मिगेल वैर अनुग्रह करी. परमात्माल वैर ओटू तू अस तशें परमात्माल ज्ञान भक्ती आमकां येवची तशी करी म्हूण सांगून प्रार्थना करताची. एकच वेळे लक्ष्मी देवीक आमी संतुश्ट करून घेतली म्हळ्यार परमात्मा संतुश्ट जाता म्हूण सांगून. तशी विष्णू पत्नी लक्ष्मी दोग जाणांकय आमी ओटू उपासन करता. तशें जाल्यार मात्र मुक्ती मेळटा म्हूण शास्त्र सांगताची. हांगा महालक्ष्मी विशीं आमी एक सूक्ष्म जावन पळोवन घेतल्या बरी जालें. आनी
सुर्वेक क्षरपुरुष सुर्वेक परमपुरुष विष्णूला सर्व विषय सर्व व्याप्तत्व सर्वतंत्र स्वतंत्रत्व सर्वज्ञत्व सर्व अंतर्यामित्व हे पुरे आम्ही पळील की ताजी नंतर महालक्ष्मीला एक गुणविशेषण पळयले आणि जीवोत्तम जावन आशिल्ले मुख्य प्राणाले विषयू आम्ही मध्वाचार्याले चिंतनेंतू कशी त्यांनी मुख्य प्राणाविषयी सांगला ते आम्ही पळून घेऊया. वायू जीवोत्तम म्हणले म्हळ्यार सर्वस्वतंत्र जावन आशिल्लो परमात्मो तो सर्वोत्तम जाल्यार तागेल अधीन जावन आशिल्ली नित्य अवियोगिनी जावन आशिल्ली नित्य मुक्त जावन आशिल्ली सर्वशक्त जावन आशिल्ली महालक्ष्मी तागेल पट्टा राणी म्हळ्यार लक्ष्मी नारायण हांगेल नंतर तांगेल अधीन जावन आसचे ब्रह्मा वायू ह्या पुरे देवतेलांतू सकड जीव म्हणटाचे आनी वरलेल जीव म्हणटाचे आमी परमात्माल अधीन जावन आसुचे जीव तांतू जीवोत्तम कोण म्हळ्यार वायुदेव तशी मागीर सरस्वती ब्रह्मदेवाली भारती वायुदेवाली बायल म्हणटाची तशी परमात्माला प्रितीक पात्र जालेल त्यांनी म्हणून तशी आतां ब्रह्म म्हळ्यार एक पदवी म्हणले आमी तशी ब्रह्म पदवीक अर्ह जावन आसुचे ते श्रेष्ठ जीवराशी आसा पळय त्यांनी विशिश्ट जावन आशिल्ले चेतन म्हणटाचे तांकां रजुगण म्हणचे म्हणून मध्वाचार्य सांगताचे. अनादि कालतः सर्वदोषहीना गुणाधिकाः सर्वजीवगणेभ्यो येते हि वायुत्वमाप्नुयुः रजवो नाम ये देवा देवानामपि देवताः म्हळ्यार अनादि कालदुकून निर्दोष गुणपूर्ण परमात्मो तशीची मात्र न्ही तशीची एक परमात्मा मणकेची कोण निर्दोषत्व गुणपूर्णत्व जवच्या वता पळय त्यांनी तांगेले साधना क्रमान ब्रह्म वायू भारती सरस्वती तांगेले एक पट्टाक येताची. आतां ह्या ब्रह्मकल्पांतू कोण वायू भारती आसा पळय त्यांनी अनेक कल्पांतू ब्रह्म आनी वाणी म्हळ्यार सरस्वती तांगेल पट्टू तांकां मेळटा. ब्रह्म आनी वाणी त्यांनी मोक्ष पावताची तांगेल साधन जावन तशी रजुजीव म्हणल्यार तांकांय साधना काल 200 ब्रह्मकल्प म्हणटाची. त्यांनी सुरवेचे 100 ब्रह्मकल्पांतू परमात्माल ध्यान निरत जावन साधन करून घेताके मात्र न्ही 100चे न्ही एक कल्प जतन ब्रह्माले कल्की सुतेज दास धर्म असल पुरे नाम तांकां कल्पांतू मेळ्ळ तांगेल विशेष साधन आरंभ जाता. तशी सुख प्रारब्ध भोग सुख प्रारब्ध कर्मक्षय ह्या पुरे आरंभ जाता तांगेले तशी आनी तांगेल बिंबरूप स्फुट जातर वता म्हणटाची. परोक्ष अपरोक्ष जावन आशिल्ले ज्ञान अभिवृद्धी जातर वता तांकां. तशी वायू भारती पदवी तंतू तांगेले आतां पदवीचे लेख धरल्यार 99 स्थान वायू भारतीक म्हूण येत 100 स्थान ब्रह्म सरस्वतीक म्हूण येत. तशी ब्रह्म आनी वायुदेव स्वरूपतः समानाची जाल्यार पदवी निमती जावन ब्रह्माक वायुदेवा पशी श्रेष्ठ तसं म्हण जावन तांणी स्वरूप समान तांणी जाल्यार वायू मुखारसून ब्रह्म जाता तशी तांणी परमात्माला उपासनेंतू समान तांणी जाल्यार पदवी ब्रह्म पदवी म्हळ्यार वायू पदवी पशी ಸ್ವಲ್ಪ श्रेष्ठ जावन आस म्हणटाची. तशी उत्तमं सर्वदेवेषु प्राण एव हरेरनु चतुर्मुखस्य प्राणस्य न विशेषोऽस्ति कश्चन. सर्व देवांतू प्राण एव हरेरनु म्हळ्यार सर्व देवतेलंतू मुख्य प्राणोची श्रेष्ठ चतुर्मुखस्य प्राणस्य न विशेषोऽस्ति कश्चन. ब्रह्माकनी मुख्य प्राणाक मस्त कसले विशेष कसले एक अंतर ना. ಕಮಲ ಸಂಭವ ಪವನ ರೀರ್ವರು ಸಮರು ಸಮವರ್ತಿಗಳು
रुद्राद्यमरगणसेवितरू अपरब्रह्मनामकरू म्हणून सांगून कथामृत हरिकथामृत सारांतू सांगला. ब्रह्मनी वायुदेव स्वरूपतः तन्नी समान जलरी पदवी ರೀತಿರಿ वायुदेवापाशी ब्रह्मदेव ಸ್ವಲ್ಪ प्राधान्य म्हणलेकू येतं. तशी वायू असपळे आत्ताचो वायू जावन आशिल्लो तो मुखार सुनूची कल्पांतू ब्रह्मपदवी पावता म्हणून. तशी भगवद उपासनेंतू तन्नी समानाची कक्षेंतूय तन्नी समानाची. तस्मात् ब्रह्म्यैव सस्मृत वायुदेवो ब्रह्मदेव समान जल्लेल दिकोनू तांकां उभयपद वाच्य म्हणटाचे. तस्मात ब्रह्म्यैव स्वस्थता म्हणून. रुद्रादी बरलेले देवते त्यांनी रुद्रादी बरलेले देवते त्यांनी परमात्मालेची सेव करतर असताचे. लक्ष्मीनारायण तांगेले अधीन जावन सर्व जीवांतू वायुदेवूची जीवोत्तम जावन आस. गरुड शेष रुद्र इंद्र असल सकल देवतेंक नियामक जावन आसूचे कोणे म्हळ्यार वायुदेव. तशी वायुदेव सकल सुरांखय अधिपती म्हूण येता म्हणटाची. तशी वायुदेवांतले देह कशी गुण कशी हे पुरे आमी फायचे दिसाचे चिंतनेंत मध्वचिंतनेंत पळोवया. आजी सांगिले सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.